आणि त्या तुमच्या आशीर्वादामुळे करून दाखवलेल्या आहेत. आमच्या टीमचं सहकार्य लाभलेलं आहे म्हणून दाखवलेलं आहे. आतापर्यंत ज्या ज्या गोष्टींना आपण सपोर्ट केलाय त्या गोष्टी 100% झालेत. आणि ज्या ज्या गोष्टींना म्हणजे जस्ट म्हणजे आय डोंट वॉन्ट टू म्हणजे की उगीच प्रोपगेंडा म्हणून करायचं नाहीये, माझं युट्यूब आहे म्हणून मला काम करायचं नाही, किंवा मला काही काम धंदे नाहीयेत म्हणून काम करायचं नाहीये. तर ज्या गोष्टी वाटतात योग्य तिथं मात्र लढावंसं मला असं वाटतं. आजपर्यंत रिझल्ट मिळालाच नाही, असं झालंच नाहीये. आणि ज्यांना ज्यांना आतापर्यंत मी सपोर्ट केला नाहीये, बॅड लक त्यांचं की माझं मला माहित नाही, किंवा माझं गुड लक मला माहित नाही, की खरंच त्यांना म्हणजे यश येत नाहीये. आणि तुम्ही हा इतिहास पाहून बघा, तुम्ही चॅनलवरती वेगवेगळे व्हिडिओ बघा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, किंवा जे शिक्षक भरतीमध्ये काम करतात त्यांना कोणालाही माझं नाव सांगा. म्हणजे असंच आहे ते. आय डोंट नो वाय, गॉड्स ब्लेसिंग, पॅरेंट्स ब्लेसिंग, आय डोंट नो वाय. परंतु मला माहितीये उपरवाला सबका हिसाब बराबर करताय. प्रामाणिक प्रयत्न आहे तो. तुम्ही समोर त्याचा रिझल्ट पाहत आहात. लेट इट बी. आय डोंट वॉन्ट टू टॉक मोर अबाउट माय सेल्फ. यू विल फाइंड आउट मोर ऑन माय ऑल द सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, FB, इंस्टाग्राम अँड मेनी मोर. यामध्ये विद्यार्थ्यांना जी सुविधा देण्यात आलेली आहे, डॉक्युमेंट त्यांना ते जोडू शकतात नंतरचं. सध्या अप्लाय करून ठेवा. स्पोर्ट्स रिझर्वेशन कोणतंही, तर तुमचं ते ग्राह्य धरलं जाईल. लवकरच जेव्हा परीक्षा होईल त्यानंतर मंत्रालयातून शालेय शिक्षण क्रीडा विभाग यांच्याकडून एक परिपत्र काढलं जाईल. आणि तेव्हा हे जे डॉक्युमेंट्स आहेत ना, जे आपण रिझर्व्ह कॅटेगरीचे असतील किंवा समांतर आरक्षण असतील, कोणतंही आरक्षण तुम्ही जर याच्या अंतर्गत जर तुम्ही जो काही बेनिफिट घेताय त्याची एक डेडलाईनची तारीख येईल आणि तोपर्यंत तुम्हाला काढून तुमच्या समोर ठेवायचं आहे. पण मला असं वाटतं त्यांच्या तारखेची वाट पाहण्याच्या अगोदर तुम्ही प्रोसेस सुरुवात करा. दोन्ही प्रोसेस चालू ठेवा. फॉर्म भरून सध्या अभ्यासाला लागा. डॉक्युमेंट फक्त अप्लाय करून ठेवा. त्याच्या जास्त पाठी पडू नका. हे जे काही चुकीचे रुमर्स पसरवलं जातात त्याच्याकडे अजिबात सुद्धा विश्वास ठेवू नका. विद्यार्थ्यांना सध्या ज्या ओक मॅडमची जी भेट झालेली आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे, त्याचबरोबर शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे की सध्या परीक्षा कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढे ढकलणार नाही. मित्रांनो, तुम्हाला एक आठवण करून द्यावीशी वाटते. 2022 मध्ये जी काही टॅट झालेली आहे, 23 एप्रिल पासून 23 मार्च पासून 3 एप्रिल पर्यंत ही परीक्षा कंडक्ट करण्यात आली होती. तेव्हा तर नवोदय विद्यालयाची परीक्षा होती मित्रांनो. ती परीक्षा शिक्षक भरतीसाठीच असते. तरी सुद्धा परीक्षा IBPS ने परीक्षा परिषदेची टॅट 2022-23 पुढे ढकलली नव्हती. त्यामुळे कोणत्याही कंडिशनमध्ये, ऍज आय टोल्ड यू बिफोर, परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही. सो आता तुमचं एक टार्गेट आहे वेळ, मॅटिक्युलस टाइम मॅनेजमेंट. वेळ कोणासाठी वाट पाहत नाही, त्याचं टाइम मॅनेजमेंट. आणि तुम्ही तुमचं एक ठरवा की तुम्हाला याच्यामध्ये करत असताना कशा चांगल्या पद्धतीने तुम्ही करणार आहात. सो आय रिक्वेस्ट एव्हरीवन, yes, you can do it.